There's so many. मस्त आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी मुलगी इन अमेरिका या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर बऱ्याच दिवसांनी आज मी लॉंग व्हिडिओ करतेय. तर मानसिंग एक 10 दिवसासाठी सेंट लुईसला गेला होता त्याच्या क्रिकेट टीमसोबत. तर तो जस्ट काल आलेला आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत मुलांच्या, त्यामुळं आज आम्ही लॉंग ड्राईव्हला जायचं ठरवलंय. तर सिॲटलपासून एक साधारण 50 ते 55 मैल अंतरावरती इथे एक ठिकाण आहे स्नो कॉलमी पास. तर खूप निसर्गरम्य असं ठिकाण आहे. ॲक्च्युली हिवाळ्यामध्ये तिथं भरपूर बर्फ पडतो आणि स्कीइंगसाठी स्नोबोर्डिंगसाठी तिथं लोक जात असतात. पण आता मी उन्हाळ्यात चाललोय. उन्हाळ्यात सुद्धा लॉंग ड्राईव्हसाठी आणि एक निसर्गरम्य ठिकाण म्हणून बघण्यासाठी इथं सगळ्या फॅमिलीज जात असतात. आणि आता मी चालले होते तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करावा आणि इकडचं एक नवीन ठिकाण तुम्हाला दाखवावं. तर आम्ही आता निघालेलो आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता रेड फॉल म्हणून इथे एक स्टॉप आहे. म्हणजे जस्ट आम्ही इथे गॅस भरायला थांबलोय गॅस स्टेशनवर. तर इकडे समोर एक दिसतंय रेड फॉल म्हणून. तर काहीतरी मुलांना स्नॅक्स, पाण्याच्या बाटल्या किंवा काहीतरी असं घ्यावं म्हणून थांबलेलो आहोत. तर चला दाखवते तुम्हाला. काय येतेस? कॉफी घेतोयस? मानसिंगला आता इथं कॉफी प्यायची इच्छा झाली आहे त्यामुळे थांबलोय आणि इथे कॉफी घेतोय. पप्पा काहीतरी घ्यायचं का मला? प्लीज 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 प्लीज. I चिंगम घेऊ काय? I चिंगम. पप्पा मला काहीतरी घ्यायचं. I चिंगम. ग्रीन लेस. देवांश काय घेतोयस? चिटोस. देवांशने चिटोस घेतलेत. हे अशा पद्धतीचे इथं स्नॅक्स आहेत. सगळे चिप्स आहेत, चॉकलेट्स आहेत, कुकीज आहेत. समोर सगळे कोल्ड्रिंक्स पण आहेत इथे. सॉरी, बियर येते, वाईन आहे. इथे चॉकलेट्स आहेत. काय घेतोयस अश्वत तुला? हे घे. हा दे. ते जेली नको घेऊस. अमेरिकेतल्या वाहतुकीच्या नियमांबद्दल मला कायमच विशेष कौतुक वाटत आलेलं आहे. आता इथे बघा, स्टॉप हा जो बोर्ड दिसतोय, हा बोर्ड दिसल्यानंतर कंपल्सरी 2 सेकंद का होईना तुम्हाला गाडी थांबवायची आणि मगच पुढे जायचे. कोणी कितीही घाईत असू दे, काही असू दे, इथे प्रत्येकजण वाहतुकीचे नियम हे अगदी काटेकोरपणे पाळतात आणि त्याचा दंडही इथं तसा त्यांनी ठेवलेला आहे की तुम्ही जर नियम मोडला तर त्याची भरपाई तुम्हाला ही जास्तीत जास्त करायला लागते. त्यामुळं कोणीही इथले नियम मोडण्याच्या भानगडीत पडतच नाही. प्रत्येकजण अगदी कडक शिस्तीने नियम पाळतात. आता आणखी एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगू. मी अमेरिकेत येऊन जवळपास 1.5 वर्ष झाले. मी अजूनपर्यंत इथे हॉर्नचा आवाज ऐकला नाहीये. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की मी हॉर्न इथं कसा वाजवतात हे मी ऐकलेलंच नाही आहे. कारण इथं गरजच पडत नाही हॉर्न वाजवण्याची. प्रत्येकजण अगदी व्यवस्थित आपल्या लेनमधून जात असतं. त्यानंतर प्रत्येक गाडीमध्ये योग्य तेवढा डिस्टन्स ठेवलेला असतो आणि मेन म्हणजे कोणीही पुढं जायची घाई करत नाही. उलट जर कोणाला असेलच घाई तर त्याला आधी पुढं जाऊ देतात की नाही आधी तू जा पुढं मग आम्ही जातो. की ही जी इथं लोकांची विचार करण्याची जी क्षमता आहे ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. की इथले वाहतुकीचे कडक नियम आणि हे नियम पाळणारे इथली माणसं हे पाहून खरंच सांगते मी खरोखर थक्क झाली आहे.
तो दे का अर्ध कापायचं असं ना अर्धाचं असं. नमस्कार मंडळी, माझ्या मागं हे जे कॉमनवेल्थ म्हणून तुम्हाला रेस्टॉरंट दिसतंय, जस्ट आम्ही इथं आत्ता जेवायला थांबलो होतो. तर इथं असं झालं की आम्ही बर्गर ऑर्डर केलेले होते आणि त्यामध्ये जे माझं मी व्हेज बर्गर मला ऑर्डर केलं होतं तर त्याच्यात त्यांनी चुकून बीफ बर्गर दिलं आणि पहिल्यांदा माझ्या लक्षात नाही आलं. मी एक बाईट तोडला आणि त्या घासातच मला कळालं की हे व्हेज बर्गर तर नक्कीच नाही आहे. आम्ही इमिजिएटली त्यांना सांगितलं की हे व्हेज बर्गर वाटत नाही. मग त्यांनी येऊन त्यांची चूक मान्य केली की नाही सॉरी, हे चुकून दिलं गेलं आहे. मग ते कॅन्सल केलं आम्ही आणि मग तिने व्हेज बर्गर आणून दिलं मला. तर तुम्ही कधी असं परदेशात गेला आणि जर तुम्ही बर्गर वगैरे, कारण इथं पर्यायच नसतो, तुम्हाला बर्गरच खायला लागतं, पण त्याच्या आतमध्ये जी पॅटी देतात तर ती दरवेळेस चेक करून खावा की ते व्हेज आहे नॉनव्हेज आहे, आणि जरी नॉनव्हेज असेल तर स्पेसिफिक ते बीफ नाही आहे ना, याची काळजी घेऊन तुम्ही खात जा. तर जस्ट हे एक क्विक तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. जे लोक खात असतील त्यांचा प्रश्न नाही, पण जी लोक नाही खात त्यांनी या गोष्टीची खूप काळजी घ्या की तुम्ही जे काही ऑर्डर करताय स्पेसिफिक तुम्ही जे ऑर्डर केले तेच आलेलं आहे का हे बघूनच खावा. लेक केचलस. तर स्नो कॉलमी पासून जवळच 5 मिनिटाच्या अंतरावरती लेक केचलस आहे. तर इथला लेक बघायला इकडनं थोडंसं पायी जायचं आहे कारण इथे रोड क्लोज आहे. आणि हे बघा किती सुंदर फुलं आहेत इथे, हे कलर फुलांचे. आणि आता इकडनं हे पायी जायला लागणार आहे. देवांश, मानसिंग, अश्वथ गेलेत पुढं. खूप छान आहे इथे. हे असं डोंगर दिसतोय, ही सगळीकडून झाडी आहेत आणि छान सुंदर हे असे फुलांचे कलर दिसत आहेत. हे बघा इथे हे लव्हेंडर, व्हाईट, किती सुंदर दिसते. हे असं निसर्गाच्या सानिध्यात कधीतरी थोडासा वेळ घालवायला खूप छान वाटतं. हे बघा इथे सुद्धा ही अशी व्हाईट कलरची अशी नाजूक अशी ही फुलं उमललेली दिसत आहेत. हे पण खूप सुंदर आहे. इकडे बरीच लोक जी येतात ती थोडंसं असं चेंज म्हणून त्यांचं सगळं जेवण, त्यानंतर बार्बेक्यू वगैरे सगळं सोबत घेऊन येतात आणि तिथे मस्त बसून जेवण करतात. तर चला बघूयात आता. आमच्या समोर एक आता फॅमिली चाललेली आहे. त्यांनी जेवणाचं सगळं साहित्य सोबत घेतलेलं आहे. बार्बेक्यू पण त्यांच्या सोबत आहे, तुम्हाला दाखवते. तर हे असं सगळं बॅगा भरून सगळं जेवणाचं सोबत घेऊन ही लोक चाललेली आहेत. तर हा पण एक असा वेगळा छान एक्सपिरियन्स आहे. फुल फॅमिली सोबत यायचं आणि सोबत सगळं जेवण वगैरे घेऊन यायचं. तर बघू एक दिवशी असा प्लॅन करूयात की सगळं जेवण घेऊन जाऊन तिथे मस्त लंच करायचं. रनिंगची रेस चालू आहे इकडं. कोण जिंकलं? अश्वथ. हा इथं लेक आहे, खूप सुंदर आहे. पण अजून पुढंपर्यंत जायचं म्हणलं तर अजून भरपूर चालायला लागणार आहे. त्यामुळं आता इकडनंच रिटर्न जायचं ठरवते मी, कारण ऊन पण आहे आणि अजून चालायला पाणीसुद्धा सोबत नाही आणलेलं आहे आम्ही. त्यामुळे इकडनंच आता हा लेक बघितला आहे आणि आता रिटर्न चाललो आहे आम्ही. फोटो सेशन चालू आहे.
काढला का फोटो? काढ काढ. इथं मध्येच एक झाड दिसलंय, रास्पबेरी सारखं दिसतंय पण माहित नाही. Peaches or blueberries? Oh, blueberries. Okay, great. Have you been here before? Okay, cool. Thank you for coming. So, this is our family farm. We live right here in the farmhouse. And, किती घ्यायचंय बकेट? एक का? Yeah, we were driving through this, we saw Okay, the first 12 rows on both sides are totally picked through. But you see where all the people are? Yeah. There's lots of blueberries over there, and you want to make sure you pick the biggest and the darkest blue. Okay. Because once you pick a blueberry, it doesn't ripen after you pick it. Okay. They ripen on the vine. And not this first section here, but the second section, you're going to see some really big ones. Okay. They are called calypsos, and those are really good if you pick and when you put it in the refrigerator for like 3 or 4 days. All right. They really sweeten. Oh, okay. And then where all those people are picking theirs, people are just picking and eating. Oh, it. just we can eat right now. Yeah. Yeah. And so feel free to just try them as you're picking. We don't spray, so it's all clean. And so grab some buckets. Yep, thank you. Yeah, thank We you. already got it. घे अजून, घे Okay. ना. अजून घे ना. घे ना देवांश, असू दे दोन. एकाच्या मागं सगळ्यांना पळायला लागेल. आपण ते पाहिजे. हा चल. मग आपण भाजी देतो. इथे आता आम्ही एका फार्ममध्ये आलेलो आहोत. तर इथे बेरीज तुम्ही स्वतः तोडून खाऊ शकता, घेऊ शकता. तर हे फार्म आहे, आता मी तुम्हाला दाखवते. आणि इथे असे त्यांनी आहेत बकेट्स, देवांशनी घेतलं, एक अश्वथनी घेतलं. आणि बघू आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे फ्रेश आणि अशा मोठ्या. त्यांनी काय सांगितलं मनसिंग? डार्क असे घ्यायचे ना? डार्क. सो ह्या सेक्शन मधल्या 2-3 दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायच्या. तिकडे जी लोक आहेत तिकडं काढून खाल्ल्या तरी चालतं. ओके. हा म्हणजे वेगळाच एक्सपिरियन्स असेल. फर्स्ट टाइम आपण आलोय असं. फ्रेश तोडायचे आणि इथल्या इथे खायचे. चला बघू. थांब आहे. भरपूर मोठं आहे. थांब आहे. का माझ्या फ्रेंड्सला पण देऊ शकतं का ते ब्लूबेरीज? देऊ शकतो. आता इकडनं प्लग कर आणि दे. मी जाऊ घरी. तुझ्या फ्रेंड्सला पण दे थोड्या त्यातले. हे बघा इथे या बेरीज आलेल्या आहेत, पण या अजून पिकायच्या आहेत. आणि मस्त वाटतंय बघायला असं. हे बघा ही अशी छान त्यांनी झाडं लावलेली आहेत बेरीजची. आणि इथे सगळ्या बेरीज आहेत या. पण आपल्याला घ्यायच्या अशा छान पिकलेल्या घ्यायच्या आहेत. तर चला पुढे बघूयात. तिकडे आहे जे पिक करत. ए अश्वथ पडला. तिथून कुठं चालतोय? इकडनं चाल ना अश्वथ. हे बघा इथं ही छोटी छोटी मुलं पिक करतायत. तर या साईडला बहुतेक पिकलेल्या आहेत. त्या बघूयात आपण. कसं आहे? चांगलं आहे? गोड आहेत? अश्वथ त्याच्यावर पाय नाही द्यायचा बाळा. का ब्लू? डार्क आणि अशा पिकलेल्या ज्या असतील ना त्या तोडून खा. हे बघ ही आता थोडी डार्क वाटते. ही ट्राय बघू खाऊन कसं आहे हे. आणि छान आहे तशा खायला या. या अशा ज्या कलरच्या आहेत ना त्या एकदम चवीला छान आहेत. आंबट गोड बऱ्यापैकी गोडच आहे. गोड आहेत, खूप गोड आहेत. आई दे मला. घे बाळा. काढ दे. So many. मस्त आहे. कसं वाटतंय अश्वथ? छान वाटतंय? बघ माझ्याकडे किती आहे. बघू. वाव भरपूर घेतल्यास की. आणि छान सगळ्या अगदी तयार झालेल्या बघून घेतल्यात. देवांशने पण घेतल्यात भरपूर.
सगळ्यात जास्त मला मिळाले मानसिंग तर डायरेक्ट घेऊन खातोय. चांगले आहेत ना, गोड आहेत ना. आता इथं त्यांनी बरेच व्हेजिटेबल्स विकायला ठेवलेले होते. त्याच्यामध्ये कांदे, बटाटे, कॅप्सिकम आणि टरबूज होतं, पीच होतं. हे सगळं त्यांच्या शेतातच उगवलेलं होतं. अगदी ऑर्गॅनिक होतं, कुठलीही औषधांची फवारणी न केलेले असे व्हेजिटेबल्स होते. मग मुलांना कलिंगड खायचं होतं. मग एक छान असं मस्त बघून मोठं कलिंगड घेतलं आणि ज्या आम्ही ब्ल्यूबेरीज पिक केलेल्या होत्या त्या घेतल्या आणि त्याचं त्यांनी वेट केलं आणि कलिंगड आणि ब्ल्यूबेरीज असं दोन्ही मिळून $30 झाले. आणि सगळ्यात विशेष म्हणजे इथं काही एंट्री फी त्यांनी ठेवली नव्हती, हे जरा विशेष वाटलं. फायनली ब्ल्यूबेरी पिक करून झालेले आहेत. मुलांनी भरपूर एन्जॉय केलेलं आहे. अश्वत, तुला आवडलं ना फार्ममध्ये? भरपूर ब्ल्यूबेरीज पिक केल्या आणि छान गोड होत्या चवीला. आणि आपण जसा भारतात रानमेवा खातो त्या पद्धतीच्या इथल्या या ब्ल्यूबेरीज छान होत्या चवीला आणि वेगळा एक्सपिरियन्स होता. मेन म्हणजे शेतात फ्रेश त्या तोडून खाण्याचा आनंद वेगळाच होता. तर अशा पद्धतीने आजचा दिवस एकदम छान गेलेला आहे. आणि हे फार्म जे आम्ही एक्सप्लोर केलं सगळ्यात शेवटी, ते सगळ्यात जास्त छान वाटलं मुलांना पण आणि आम्हाला पण. तर तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या. बाय.